नमस्कार मित्रांनो, स्वामी सेवाविद भरत या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण चक्षु स्तोत्र श्रवण करणार आहोत। जसे या स्तोत्रामध्ये सांगितले आहे, न तत्साक्षी रोगभवतो न तस्य कुले अंध भवतो। म्हणजे जे कोणी व्यक्ती या स्तोत्राचं नित्य श्रवण व पठण करतील त्यांना कुठल्याही प्रकारचे डोळ्याचे आजार होणार नाही। हा डोळ्याच्या आजारावर रामबाण उपाय आहे। दृष्टी दोषावरील मंत्र चक्षु स्तोत्र। ओम चक्षुः 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 तेजः स्थिरो भव मां पाहि पाहि त्वरितं चक्षुरोगान् शमय शमय मम जात रूपं तेजो दर्शय दर्शय यथा अहम् अन्धो न स्याम् तथा कल्पय कल्पय कल्याणं कुरु कुरु यानि मम पूर्वजन्मोपार्जितानि चक्षुः प्रतिरोधक दुष्कृतानि सर्वाणि निर्मूलय निर्मूलय। ओम नमो चक्षुस्तेजो दिव्याय भास्कराय। ओम नमः करुणाकराय अमृताय। ओम नमः सूर्याय। ओम नमो भगवते सूर्याक्षी तेजसे नमः। खेचराय नमः। महते नमः। रजसे नमः। तमसे नमः। स्तोमा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतं गमय। उष्णो भगवान् शुचिरूपः हंसो भगवान् शुचिर्प्रतिरूपः य इमां चक्षुष्मति विद्यां ब्रह्मणो नित्यमदिते न तस्याक्षी रोगो भवति न तस्य कुले अन्धो भवति। अष्टो ब्राह्मणान् ग्राह्यत्या विद्या सिद्धिः भवति। ओम नमो भगवते आदित्याय। वरील मंत्र हातात फुलपात्र व त्यात थोडे पाणी घेऊन शक्यतो उगवता सूर्याकडे तोंड करून 12 वेळा म्हणावा व ते अभिमंत्रित पाणी डोळ्यास लावावे व उरलेले पाणी प्राशन करावे, ज्याच्यामुळे चक्षु म्हणजे आपल्या डोळ्याचे सर्व दोष नाहीसे होतात। चष्म्याचे नंबर वाढलेले असतात ते हे नित्य हे चक्षु स्तोत्र वाचून आणि अभिमंत्रित पाणी प्राशन करून डोळ्याला लावून आपण जर ही कृती केली तर डोळ्यातले नंबर कमी होण्यास मदत होतात, डोळ्यातले ऑपरेशन टळतात व हे अनुभूती सत्य आहे।